ज्या नितेश राणेंची उंची उभं राहिल्यावर लवंगा एवढी आणि बसल्यावर इलायची एवढी होते, त्यांच्यावर काय बोलावं? लोकसभेला नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा झाली होती. मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिल्यानं राज ठाकरेंनी शिंदेंसह भाजप उमेदवारांचाही प्रचार केला होता. आता त्याच राज ठाकरेंची ताकद किती असा प्रश्न भाजपकडून विचारला जात असल्यानं शाब्दिक वॉर रंगू लागले. महाराष्ट्राच्या जनतेने 2024ला एकाला 20 आमदार दिले, दुसऱ्याला 0 दिलेले आहे. भरपूर ताकद आहे. आम्ही एवढं घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाहीये. एवढी भीती वाटते आम्हाला लोकांना. भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम आलाय, मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार. तेवढी मोठी ताकद आहे. हो, एकाकडे 20 आमदार आहे, दुसऱ्याकडे 0 आहे. बाप रे. आणि आमच्याकडे तर 132 आहे. तो कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर? आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता. हो, ठाकरे ब्रँड हिंदुत्व सोडल्यामुळे संपलेला आहे. मग रत्नागिरीत लोकसभेला सभा कशाला घ्यायला लावला राजसाहेबांच्या? तुम्ही तर घरी गेले होते राजसाहेबांच्या सभा घ्या. खरं म्हणजे नितीश राणेला मी गांभीर्याने घेतच नाही. त्याची वैचारिक उंची आणि वैचारिक रुंदी, वैचारिक खोली तर त्या माणसाला नाहीच आहे. त्याची वैचारिक उंची म्हणजे नितेश राणे उभा राहिले तर त्यांची उंची लवंगे एवढी होते आणि ते बसले तर ते विलायची एवढे होतं. अशा माणसाचं काय सिरियसली आहे?